नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत करतो आहे। चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झालेले आहे। तर 21 डिसेंबर 2024 रोजी खाते वाटप झालेले आहे। तर राज्य मंत्रिमंडळांचे खाते वाटप 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे। याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे राज्य मंत्रिमंडळांचे खाते वाटप झालेले आहे। तर राज्य शासनाने हे अधिसूचनाबाबतचे पत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळांचे खाते वाटप पुढील प्रमाणे आहेत। तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत। तर त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळांची एक मंडळी गठीत झालेली आहे। तर ते आपण सविस्तरपणे खाली बघूया। तर बघा, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुठलं काम आलेलं आहे आपण ते पाहणार आहोत। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आलेला आहे। तसंच ऊर्जामध्ये अपारंपरिक ऊर्जा वगळून बाकी इतर त्याच्यामध्ये आलेले आहे। विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय हे माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काम आलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास, गृहविभाग, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम असं काम श्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे काम आलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याकडे वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क याबाबतचं काम आलेलं आहे। त्यानंतर मंत्री आहेत त्यांची मी ओळख करून देतोय। मंत्री आहेत श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसुलीचे काम आलेलं आहे। त्यानंतर आहे श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा, गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचे काम आलेले आहे। त्यानंतर श्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण यांचे काम आलेले आहे। त्यानंतर श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। त्यानंतर श्री गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा, विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ आणि आपत्ती व्यवस्थापन हे श्री गिरीश महाजन यांच्याकडे काम आलेलं आहे। त्यानंतर आहे श्री गणेश नाईक यांच्याकडे वने यांच्यावर आधारित काम आलेलं आहे। त्यानंतर आहे श्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता याचे काम आलेले आहे। त्यानंतर श्री दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण यांचे काम आलेले आहे। त्यानंतर श्री संजय राठोड यांच्याकडे मृद व जल संसाधन मृद व जलसंधारण यांचे काम आलेले आहे। त्यानंतर श्री धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे काम आलेले आहे। त्यानंतर श्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता यांचे काम आलेले आहे। श्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता यांचे काम आलेले आहे। त्यानंतर श्री उदय सामंत यांच्याकडे उद्योग, मराठी भाषा यांच्यावर काम आलेलं आहे। त्यानंतर आहे श्री जयकुमार रावल
श्री जयकुमार रावल यांच्याकडे पणन राजशिष्टाचार यांचं काम आलेलं आहे। त्याच्यानंतर श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन याबाबतचे काम आलेले आहे। त्यानंतर परत आपण पाहणार आहोत। त्यानंतर आहे श्री अतुल सावे यांच्याकडे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा याबाबतचे काम आलेले आहे अतुल सावे यांच्याकडे। त्यानंतर आहे श्री अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास यांचे काम आलेले आहे। त्यानंतर आहे श्री शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण इत्यादीचे काम त्यांच्याकडे आलेले आहे शंभूराजे देसाई यांच्याकडे। त्यानंतर आहे ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य याबाबतचे काम आलेले आहे। त्यानंतर आहे श्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ। श्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ यांचे काम आलेले आहे। त्यानंतर आहे कुमारी अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास। बघा, कुमारी अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास यांचे काम आलेले आहे अदिती तटकरे यांच्याकडे। त्यानंतर आहे श्री शिवेंद्र सिंह भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, त्यामध्ये सार्वजनिक उपक्रम वगळून शिवेंद्र सिंह भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम यांचे काम आलेले आहे। त्यानंतर आहे ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी क्षेत्रातील काम आलेलं आहे। ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी क्षेत्रातील काम आलेलं आहे। त्यानंतर आहे श्री जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज। यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज यांचे काम आलेले आहे। त्यानंतर आहे श्री नरहरी शिरवाड यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य यांचे काम आलेले आहे श्री नरहरी शिरवाड यांच्याकडे। त्यानंतर आहे श्री संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग यांचे काम आलेले आहे। श्री संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग काम आलेले आहे श्री संजय सावकारे यांच्याकडे। त्यानंतर आहे श्री संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय याबाबतचे काम आलेले आहे श्री संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय। त्यानंतर आहे श्री प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन विभाग यांच्याकडे काम देण्यात आलेलं आहे ST महामंडळ। श्री प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन मंडळाचे काम देण्यात आलेले आहे। त्यानंतर आहे श्री भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी योजना, मनरेगा, रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन आणि खारभूमी विकास। बघा, श्री भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन, खारभूमी विकास इत्यादीचे काम आलेले आहे। त्यानंतर आहे श्री मकरंद जाधव पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन यांचे काम आलेले आहे। बघा, श्री मकरंद जाधव यांच्याकडे मदत व पुनर्वसन यांचे काम आलेले आहे। त्यानंतर बघा, त्यानंतर आहे श्री नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे याबाबतचे काम नितेश राणे यांच्याकडे देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर आहे श्री आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार विभागाचे काम देण्यात आलेले आहे। श्री आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार विभाग यांचे काम देण्यात आलेले आहे। त्यानंतर आहे श्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार
सहकार यांचे काम देण्यात आलेले आहे श्री बाबासाहेब पाटील. बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार यांचे काम देण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे श्री प्रकाश आंबेडकर. श्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे काम देण्यात आलेले आहे. श्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे काम देण्यात आलेले आहे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे. त्यानंतर बघा राज्यमंत्री. राज्यमंत्री याच्यामध्ये ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, वित्त नियोजन, त्यानंतर कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार इत्यादीचे काम ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्याकडे देण्यात आलेले आहे. आशिष जयस्वाल यांच्याकडे वित्त नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार इत्यादीचे काम देण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा श्रीमती माधुरी मिसाळ. श्रीमती माधुरी मिसाळ यांच्याकडे नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ यांच्याकडे श्रीमती माधुरी मिसाळ यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर पंकज भोयर. डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडे ग्रामीणमध्ये गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म इत्यादीचे काम डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडे देण्यात आलेले आहे. डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडे ग्रामीणमधील गृहनिर्माण, शालेय शिक्षण आणि सहकार, खनिकर्म इत्यादीचे काम पंकज भोयर यांच्याकडे देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर बघा श्रीमती मेघना बोर्डीकर. मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. श्रीमती मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. त्यानंतर पाणीपुरवठा आणि स्वच्छता. पाणीपुरवठा, स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम यांचे काम मेघना बोर्डीकर यांच्याकडे देण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे श्री इंद्रनील नाईक. त्यानंतर आहे श्री इंद्रनील नाईक यांच्याकडे उद्योग, सार्वजनिक बांधकाम तसेच उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण इत्यादीचे काम इंद्रनील नाईक यांच्याकडे देण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे श्री योगेश कदम. योगेश कदम यांच्याकडे शहरीमधील महसूल, महसूल, त्यानंतर ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन इत्यादीचे काम योगेश कदम यांच्याकडे देण्यात आलेले आहे. तर बघा पुन्हा एकदा योगेश कदम यांच्याकडे शहरीमधील महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन इत्यादीचे काम योगेश कदम यांच्याकडे देण्यात आलेले आहे. तर बघा व्हिडिओमधील माहिती पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलेली आहे. कोणत्या मंत्र्यांकडे कोणते काम देण्यात आलेले आहे, कोणत्या मंत्र्यांकडे कोणते काम देण्यात आलेले आहे, तसेच कोणत्या राज्यमंत्र्यांकडे कोणते काम देण्यात आलेले आहे याबाबतची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगितलेलं आहे. जर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर व्हिडिओला लगेच सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्याकरिता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनेलवर मिळत राहील. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, मित्रांना शेअर करा. तसेच जर तुम्हाला